नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 13, 14 आणि 15 जून 2026 या तारखेचा आहे। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये मान्सून पावसाचा जोर, तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वारे देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। म्हणून चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 13, 14 आणि 15 जून दरम्यान महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात। महाराष्ट्रात विविध भागात मान्सूनी वातावरण आणि काही ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे। सध्या मान्सूनचा प्रभाव कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात अधिक दिसून येत आहे। या भागात हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। तर पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर आणि घाटमाता परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी आणि मेघगर्जना देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात। विदर्भाबाबत तर पूर्वेकडून येणारा ओलावा आणि स्थानिक हवामान प्रणालीमुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला आणि यवतमाळ भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळी वादळी पावसाच्या सरी होऊ शकतात। तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना देखील होऊ शकते। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही स्थानिक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। या काळात वाऱ्याचा वेग साधारण 25 ते 45 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। मेघगर्जनेच्या वेळी काही ठिकाणी अधिक वेगवान झोत आपल्याला पाहायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे कोकण आणि घाटमाता भागात मान्सूनी पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे। तर विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपात वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो। एकंदरीत 13 ते 15 जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता असून कोकणात तुलनेने अधिक पाऊस, तर उर्वरित भागात विखुरलेल्या सरी आणि मेघगर्जना देखील पाहायला मिळू शकतात। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्राचे तापमान अचानक बदलल्यामुळे मान्सूनी पावसाचा प्रभाव वाढण्यास सुरुवात झाली असून आता मान्सून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार विजांचा गडगडाट, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये 13, 14 आणि 15 जून 2026 या तारखेच्या दरम्यान असणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक आणि गोवा राज्याकडे मध्यम स्वरूपात पाऊस बहुतांश ठिकाणी राहील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। तसेच तेलंगणाच्या दक्षिणेकडे ढगाळ स्थिती आणि हलका पाऊस राहील, दक्षिण भागात राहील। पूर्वेकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश उत्तर भागामध्ये ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। मात्र भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर वाढलेला असून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जसे रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा, राउरकेला, धनबाद, कोलकाता या भागातही जोरदार मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर वाढल्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भाकडे या वादळी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पणजी, मपासा, पारसेम, अरस, विंगुळा, महापण, कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील। रामगड, चांदगड, बेळगाव, बाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजळ, नेसारी, आडाला या भागातही सर्वत्र मध्यम पावसाचा अंदाज ठिकठिकाणी हलका देखील बघायला मिळणार आहे। कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, पोंढा, राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील।
कुडलला हलका पाऊस राहील, तसेच वायगणी विकासला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूरनागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मान्सून पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राधानगरी, पोंडा, खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, पट्टण मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। कोल्हापूर जिल्ह्याकडे कोल्हापूर, इचलकरंजी, स्फुर्ली, कागल, सल्लगा कडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। किनी कोडालीलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच इस्लामपूर, नरसिंहपूर, मेढा, उडाले हलका पाऊस या भागात राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, शिरळ, इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील। तसेच कुडाची, जळकाटी, दागलपूर, बिलरजत, कानामडी हलका पाऊस या भागात राहील। रायबाग, हिडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगिलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, अडवी, गुहागर, मार्ग तांबे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, आरळ, आरवाडे, वजटपोट, सागदेव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दहागाव, दापोली, पाचपाणी, कसित, मंदनगरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये महाबळेश्वर, पोलादपूर, माड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे नांदल, फलटण आणि बराड, शिंगणापूर हलका पाऊस राहील। लिंदाल, दहिवाडी, वडूज, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, औंध तसेच मायाने, विटा, कराड, कडेगाव या बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज, माळशिरस हलक्या स्वरूपात राहील। पंढरपूर, सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा अंदाज फारसा नाही। तसेच मारगाव, जेजुरी, पुणे जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात राहील। केटवल्ले, शिवापूर, पुणे, दायरी, लोणी, कालभोर आणि साकण, खेड, पाबल, मालटण, कवठे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। टाला, इंदापूर, किनारपट्टीचा परिसर, दिवेघर, मुरुड, जिंजिरा, रोहा, नागोठाणा हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाज जाव्या, लवासा, जिटे, सौंदगड, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। चोंडी, पेन, अलिबाग इकडे हलक्या स्वरूपात राहील। शिरो, खोपोली, कामशेत, कर्जत, कुसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबईच्या भागातही पावसाचा जोर कमी राहील। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याणवली, मीरा भाईंदर, वसई-विरार हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। शिवाली, वैशाखरे, मध, खोटाले, राजूर, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाव, वडवरे मध्यम स्वरूपात राहील। आणि जव्हार, माकडा, त्र्यंबक इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज सफाले, गोडमाल, पालघर तसेच बोईसर, वाणेगाव, कासाकरोड या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच जळगाव, उत्तर महाराष्ट्राकडे धुळे आणि नंदुरबार इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अहिल्यानगर आणि नाशिकच्या भागातही ढगाळ स्थिती राहील। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर, पारणे, सुपे तसेच धनगरवाडी, वांबोरी, श्रीरामपूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आल्याने, टाकीडोकेश्वर आणि तसेच कर्जत, कुलधरण ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे बीड, लातूर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड भागाला, धाराशिव इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। हिंगोली, परभणी, वाशिमलाही ढगाळ वातावरण राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावतीचा काही परिसर इकडे अंशतः ढगाळ स्थिती आणि वादळी वाऱ्यासह हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। अमरावतीमध्ये पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह चांदूर, धामणगाव रेल्वे तसेच नांदगाव इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। आणि तसेच तळेगाव, आष्टी, कर्जना आणि जळखेडा, वरुड, नरखेड, पांडुणा, मोर्शी हलका मध्यम पाऊस जबरदस्त वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। आणि चांदूर, धामणगाव रेल्वे, वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, देवळी, कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर, कल्याण, राळेगाव इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। पांढरकवडा, परवा, पेंढारी तसेच पटणबोरी, गोमूत्री, धनोरा, वणी, कायर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर हलका मध्यम पाऊस जबरदस्त वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट देखील राहील। आणि वणी, भद्रावती, मोरली, कोटवाडा, चारबुटकी, चिमूर, ब्रह्मपुरी हलक्या स्वरूपात वादळी पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे चिरमुरा, नाटेचोक, धनोरा, मुरंगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून वादळी वाऱ्याचा जोर जास्त राहील। दिगुरी, किमटी, मेदा, देसिंग तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। अडेल, गोतंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज भंडारा जिल्ह्याच्या या भागात राहील। लखनी, साकोली, संग्रणी, भंडारा, वर्दी, मौदा हलक्या पावसाचा अंदाज आहे। नागपूर, हिंगणा, धामणा, कुडाली, काटोल, उमरी, सावर्णेर, बडेगाव, बिछवा
तसेच पारशिवनी वाघोली या भागातही जबरदस्त वादळी वातावरण तयार, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे। हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, देवरी, चिंचघर, मार्कासा हलका मध्यम पाऊस राहील। तसेच कोलेगाव, बोंडगाव, कुरखेडा, पलिटोला, मार्कासा, आमगाव, चौकी, मालवेरा या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसामध्ये विदर्भातील या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा जोर जबरदस्त राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।